तुझ्या घरचे प्रॉब्लेम्स आता संपत आले आहेत आणि माझ्या घरचे प्रॉब्लेम आता सुरू होणार आहेत असं मला दिसतंय. का? काल रात्री पिऊन आले होते? ते एक वेळ परवडलं असतं, पण माझ्या बाबांना ना म्हातारचळ लागले. हे काय बोलतेस तू? स्वतःच्या वडिलांविषयी असं बोललेलं मला आवडत नाही. त्यांनी तुला बोलण्याचं वागण्याचं कितीही स्वातंत्र्य दिलं असलं ना, तरी हे स्वतःच्या वडिलांबद्दल असं बोलायचं म्हणजे? तू किती उर्मट आणि उद्धट आहेस ना हे फक्त मला माहितीये. तू हे असं लेक्चर मला देऊ नकोस. तू हे एवढं जाण्यासाठी मला अर्जंट बोलावलंस का? हे बघ, मला काय झालंय ते सभ्य शब्दात सांगशील? काय झालंय? काय केलं वडिलांनी? आमच्या दोघांकडेही दरवाजाच्या चाव्या असतात, त्यामुळे बेल वाजवून घरात जाण्याचा प्रश्नच येत नाही ग. आणि वर त्यावेळेला बाबा घरात असतीलच याचीही खात्री नसते. एक मिनिट, मला जरा तू हे थोडक्यात सांगशील? काय फार लांबण नको लावूस ग, मला घरी जायचंय लवकर. आणि तासनतास तू जेव्हा मला इथे बसवून ठेवतेस तेव्हा ग, आज माझ्यावर सॉरी. बोल. मी दरवाजा उघडला आणि किचन मधनं एका बाईच्या हसण्याचा आवाज आला. मला धक्काच बसला ग, कारण इतक्या वर्षात कुणी असं असेल बाबांची कोणीतरी मैत्रीण. करेक्ट. मी जरा दबकतच किचन मध्ये गेले तर बाबा आणि ती छानपैकी गप्पा मारत बसले होते. बाबांनी मला बोलवलं आणि माझी ओळख करून दिली. ही माझी मैत्रीण गौरी आणि ही प्राची, माझी मुलगी, कॉलेजमध्ये असते. मी कॉलेजमधनं लवकर आले ना त्याचं थोडा वेळ त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि मग नंतर मी जणू काही तिथे नाहीच असं समजून पुन्हा तिच्याशी गप्पा मारायला लागले. मग तुझं असं म्हणणं आहे का की त्याने तिच्याकडे दुर्लक्ष करून तुझ्याशी गप्पा मारायला सुरुवात करायला हवी होती? प्राची, जेव्हा तुझे मित्र घरी येतात तेव्हा तुझे वडील काय करतात? ते तुम्हाला गप्पा मारायला देतात. त्यात वय हा खूप मोठा फॅक्टर आहे. माझ्या बाबांचं वय झालंय आता. या वयात त्यांना मैत्रीण असणं, तिच्याशी हसत खेळत गप्पा मारणं नाही ग अक्षू. हे बघ, जर त्यांची नॉर्मल मैत्री असती ना तर मला खरंच काही प्रॉब्लेम नव्हता. मला वाटतं की त्यांना एकमेकांविषयी काहीतरी वेगळं वाटत असणार. मला नाही वाटत तसं. आणि समजा तसं असेल तरी त्यात त्या दोघांची काय चूक आहे? हे असं वाटण्याचा आणि वयाचा माझ्या मते तरी काहीही संबंध नाही. पण माझ्या वागण्याच्या नॉर्म्स मध्ये हे नाही बसत. प्राची, तू असं एकदम कन्क्लुजन काढू नकोस ग. बघ, तशी वेळ आलीच ना तर तू तुझ्या वडिलांशी मोकळेपणाने बोल. काहीही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. तू उगीच टेन्शन घेऊ नकोस. हॅलो नीरज, गणिताची टेस्ट परवा आहे ना? तुला कोण सांगितलं उद्या आहे? तन्वीर, चल ना रे, किती वेळ गप्पा मारतोयस? बघ ना जरा, जेवण गार होतंय. काय झालं? अरे किती वेळ गप्पा मारतोयस? मी काय गप्पा नाही मारत आहे, नीरजशी अभ्यासाचा बोलतोय. बरं चल लवकर आवर आता. हॅलो, नक्की उद्या आहे? मला जरा पोर्शन सांग रे. घे लवकर. हॅलो, हा बोल. पहिला विभाग, अख्खा पहिला विभाग आहे? अरे बापरे. थँक्यू. चल झालं का?
आई 1 मिनिट थांब ना प्लीज. लवकर आवर रे. हॅलो नीरज, थँक्स हा. ठेवतो, बाय. काय झालं आता? आई, नीरज म्हणत होता गणिताची ते परवा नाही, उद्याच आहे. उद्या? तू माझ्या बरोबर जेवण झाल्यावर थोडा वेळ बसशील, मी तुला पोर्शन सांगेन. कसा रे असं दरवेळी गोंधळ करतोस तू? तुला नीट टाइम टेबल लिहून नाही का घेतायत? चला आता फोनाफोनी करत बसा रात्रभर. आता फोन केला म्हणूनच कळलं उद्या टेस्ट आहे. आमच्यावरच उपकार झाले. उतरा आता लवकर, चल जेवायला. हळू. आता कोणाचा फोन? मित्राला सांग गप्पा नंतर मारू, आधी जेवायचंय मला. ठीक आहे. हॅलो. हां, आय एम फाईन. आई आहे. देऊ? आई, नचिकेत काकाचा फोन आहे. सांगू तू जेवायला बसलेस? गपरे. हॅलो. हा, अरे म्हणजे तू तिथेच आहेस अजून? तुला उशीर होणार रे. हो म्हणजे याच्या पुढे ते CM येणार, मग ते उद्घाटन होणार. नाही, आज मी वेळेवर आले. हा, अरे पण काय आहे, थांब जरा 2 मिनिटं. अरे पण एवढ्यात कसं संपेल? आता उद्या पेपरमध्ये हेडलाईन येणार, मग विधानसभेत गदारोळ उडणार, खूप व्हायचंय अजून. काय हो, जरा थांब 2 मिनिटं, मला माहितीये. हा नचिकेत, असं करते मी, जरा तुला उद्या फोन करते. आमच्या तनुबाळाला अचानक खूप भूक लागली आहे. हा चल, बाय. काय रे, काय झालं एकदम एवढी घाई? मगाशी मी फोनवर बोलत होतो, मला आली फोनाफोनी. आता तूच बोलते फोनवर, त्याचं काय? आगाऊपणा करू नकोस, आमचे कामाचे महत्वाचे फोन्स असतात. आई, तू नचिकेत काका आणि तुला कॉमेडी बॉस एकाच ऑफिस मध्ये आहेत ना? मग तू ऑफिस मधून घरी आलीस तरी ते रात्री आणि सकाळी तुला सतत फोन का करतात? सांग ना. तू चल, तू जेवायला चल आता. हे घे आणि घे. तुम्ही बसा, मी पटकन चहा आणते. येस मॅडम. ते चहाचं राहू दे, तू बस इकडे. सर, थोडं कामाविषयी बोलायचं होतं. ती फक्त बायकोच नाहीये माझी, महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची डिरेक्टर पण आहे. जे काय असेल ते तिच्या समोर बोला. सर, सप्लायची पेमेंट ड्यू आहेत. तगादा लावलाय त्यांनी. किती पेमेंट आहे? अराउंड 5.5 कोटी. अराउंड सांगू नका, एक्झॅक्ट फिगर सांगा. 5.6 crores सर. इज इट? पर बँक बॅलन्स किती आहे? सर, वर्कर्सचा, स्टाफचा पगार द्यायचा त्यातून. आपली काही येणी बाकी आहेत पण सगळे बॅड डेट्स आहेत. ठीक आहे, आपण बँकेकडे लोनसाठी ऍप्लिकेशन करूया. सर, व्याजदर डोईजड होईल. एकंदरीत वेळ घेणार प्रपोजल ठरेल ते. सर, तुमच्या डोक्यात काही प्रपोजल्स आहेत का? कर्वे, तुम्ही मलाच काय सोल्युशन विचारताय? तुम्ही VP आहात फिनान्सचे, तुम्ही काहीतरी प्रपोज करा. सर, मीही अनेक ऑप्शनचा विचार करतोच आहे, पण निर्णय घेण्यापूर्वी तुमची परवानगी आवश्यक नाहीये का सर? अर्थातच. कर्वे, तुम्ही जर सगळे अपडेटेड रिपोर्ट्स आणले असतील तर ते इथे ठेवा. मी शांतपणे विचार करतो आणि तुम्हाला कळवतो. ओके सर. येऊ मी सर? या. कर्वे, निदान चहा तरी घेऊन जा. नो थँक्स मॅडम. येतो मी सर. या. तुला ऑफिसमध्ये कसं टेन्शन आलं का निशांत? हो, आलंय खरं. म्हणजे मी जेव्हा ऑफिसमध्ये जातो आणि माझ्यासमोर सगळे उठून उभे राहतात तेव्हा मला असं वाटतं की ते मला डोळ्यांनी प्रश्न विचारतात की आमचा पगार कधी देणार आहे. आता कर्वे म्हणाले तेवढं खरंच देणं होतं पण? होय. तू एकटा हे सगळं कसं मॅनेज करणार आहेस? कोणास ठाऊक. पण तू कशाला रडतेस?
यंदा तरी फक्त तेवढंच करू शकते. मी मोकळेपणाने तेवढंही करू शकत नाही. काय ग आज घरी जाणार नाहीयेस? नाही, एवढं काम संपवून जाते ना. किती उशीर झालाय, तू कशी जाणार आहेस घरी? कशी म्हणजे काय, नेहमी सारखीच. नाही नाहीतर नचिकेतांची बिन मीटरची 2 चाकी टॅक्सी आपल्या सेवेला हजर आहेच. नाही, नको, तू जा. बरोबर आहे. तू कौशिक सरांच्या एसी टॅक्सीने जाणार असशील ना? तुला काय मिळतं रे नचिकेत सारखं असं बोलून? नाही, मला काय मिळतं यापेक्षा तुला काय मिळतं हे महत्वाचं. पॉश रेस्टॉरंट, एसी कारने प्रवास. बरोबर आहे, मग तू नाही कशाला म्हणशील ना? तू जळतोयस? जळत नाहीये, मी मजा बघतोय. मनुष्य या प्राण्याची मजा बघतोय. एकमेकांचा उपयोग करून, एकमेकांच्या शिड्या वापरून माणूस कसा वर वर पोहोचतोय ते बघतोय. वा, चांगलंय. म्हणजे नचिक, तू माझ्यावर आरोप करतोयस? तुला लाज वाटत नाही का रे माझ्याबद्दल असं सारखं बोलायला? हळू हळू, कौशिक सर ऐकतील. तू कधीपासून कौशिक सरांना घाबरायला लागलास? मी नाही घाबरत त्याला, मी ऑफिसची शिस्त पाळतोय. हे बघ, तुला जर ऑफिसची शिस्त पाळायची असेल ना, तर तू स्वतःच्या जागी बसून तुझं काम कर आणि मला माझं काम करू देत, प्लीज. नाही नाही, त्यापेक्षा मी निघतो. पण काय आता? मी आपल्या निर्णयाची वाट बघतोय. आपण कुठला ट्रान्सपोर्ट वापरणार आहात? मोटरसायकलचा की एसी कारचा? नचिकेत, तू ना 1 नंबरचा हट्टी आहेस आणि निर्लज्जही आहेस. कबूल कबूल. ते तुझ्या हातातलं काम 2 मिनिटात संपव, आपल्याला निघायचंय. पिझ्झा खायला उशीर होतोय. ए शाण्या, पिझ्झा वगैरे काही खायला येणार नाही आम्ही. मला तनूला घ्यायला घरी जायचं अजून. उप्स. ए शाणे, तनूला घेतल्याशिवाय पिझ्झा खायचा नाहीच आहे. मुळे आमचा सकाळीच ठरलाय. ओ, असा प्लॅन होता तर. मग तुला मला हे नीट नव्हतं सांगता येत? मगाचपासून दुचाकी आणि 4 चाकीची भांडणं उकरून काढतोयस. आपलं हे असं आहे. अनु, मला गोळ्या घेतल्यास? हो. मोनी झोपली? हो, हे तिला झोपवूनच आलीये. लाईट का बंद केलास? तुझ्यापासून चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतोय. असं काही केलंयस? अनु, महाजन ग्रुपची सध्याची स्थिती तुलाही माहिती. मी आजपर्यंत तुझ्याशी कधी बोललो नाही, पण आता तसं करणं योग्य ठरणार नाही. कारण पाणी आता गळ्यापर्यंत आलं. निशान, मुद्द्याचं बोल. क्रेडिट कार्डचा प्रकार मला कर्व्यांकडून कळला. खर तर 2 महिन्यांपूर्वीच तुझ्या अकाउंटला 50,000 रुपये ट्रान्सफर करणं थांबवायला मीच सांगितलं. मी तुला सांगायला विसरलो म्हण किंवा माझं धाडस झालं नाही म्हण. पण आता तुला एक गोष्ट सांगतो. आता आपल्याला खर्चाला आवर घालायलाच हवं.
अरे पण तू हे मला सगळं आधी नाही तुझं मी समजू शकतो. आबाळच फाटल्यावर ठिगळ तरी कसं लावू, त्यातून अजून महाजनांच्या वाटण्या व्हायच्या. त्या झाल्यानंतर आपली स्थिती काय असेल, आपण किती खर्च करू शकू याचा अंदाज तेव्हाच आहे. पण एक गोष्ट सांगतो, आता आपल्याला काटकसरीला पुन्हा नव्यानं सुरुवात करायला लागणार. बघूया. अरे व्हॉट यू मीन बाय बघूया? निशांत, अनु, आय एम सॉरी, पण परिस्थिती खरंच खूप वेगानं बदलत चालली. अनु, मी काय सांगतोय ना त्याचा जरा सिरियसली विचार कर प्लीज. दिवा बंद करायचा आहे ना, चला झोपा आता. आई मी एक नचिकेत काकाशी मजा सांगू. आता कसली? बघा त्या दिवशी आपण पिझ्झा खायला गेलो होतो ना तेव्हाची. ऐक ना. बोल, सांग. अगं तुला त्या दिवशी तुझी मैत्रीण भेटली हे तुम्ही बोलत होतात ना. तनु चरहाट लावू नकोस, लवकर सांग. ऐक ना. तर मी नचिकेत काकाला म्हंटल मला काटा आणि सुरी यांनी पिझ्झा तोडायचाय आणि ऐटीत खायचाय बाजूच्या टेबलवरच्या माणसासारखा. त्याने मला शिकवलं कसं तोडायचा. मी ट्राय केला पण माझा तुटलाच नाही. मग मी शेवटी सुरी असली त्या पिझ्झात खूप असली आणि इतक्या जोरात खेचली की तो पीस होता ना पिझ्झाचा तो बाजूच्या माणसाच्या बशीतच पडला. वा. तो माणूस असला रागवला आणि काटा फेकला आणि निघून गेला. छान. तो माणूस बिचारा त्याचं खाणं अर्धवट टाकून निघून गेला आणि तुम्ही दोघं हसला असाल ना वेड्यासारखे. आई नचिकेत काका असेल ना ही खूप मजा येते. झालंय का सांगून सगळं? नाही, मला अजून एक मजा सांगायची. आपण त्या दिवशी इडली खायला गेलो होतो ना, नचिकेत काका त्या वेटरला म्हणाला आई ऐक ना. आता मी काही ऐकणार नाही, तू आता काही सांगू नको प्लीज. चल झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. तर काय झालं? आई मला नचिकेत काका खूप आवडतो. तुला आवडतो? चल झोप आता. गुड नाईट. ये बस. अरे बापरे, तू प्लीज अशी अचानक नको ग येऊस. तू बघ ना सगळा. मग काय झालं? काय बिघडलं? पसारा असला तर पसारा नसेल ते घर तू कसलं? बस. काय अचानक एकदम? म्हणजे फोन नाही, काही नाही, कळवलं नाहीस? तुम्हाला माझं अचानक येणं खटकलं की येणंच खटकलंय? हे नाही म्हणजे प्राचीला मी इथे सोडा तुमच्या आयुष्यात आलेलंच आवडलं नाहीये म्हणून विचारलं.